येस, कुठपर्यंत? पेज नंबर सांगा चला. पेज नंबर, एक्झाम्पल नंबर. पहिली एक्सरसाइज झाली होती आपली. फर्स्ट एक्सरसाइज झालेली का? पहिल्या याच्यातले किती क्वेश्चन झालेले? 4 क्वेश्चन झालेले होते. हे 4 झाले होते आपले, बरोबर आहे? येस. प्लीज आन्सर, समबडी आन्सर करा म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. येस. जाधव, डोडगे, कंसे, मयूर, हे झालेले आहे, बरोबर आहे, हे झालेले आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 हा झालाय का? ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. येस, हा पण झालेला आहे. नाईस. त्याच्यानंतर पुढे क्वेश्चन नंबर 3 हा झालाय का आपला? येस, क्वेश्चन नंबर 3 आपलं बघूया मग. आणि चालू करण्यापूर्वी मला थोडंसं तुम्हाला मागचा एक पॉईंट सांगू इच्छितो मी तुम्हाला. सगळ्यांनी लक्ष द्या. रिवाइज म्हणून मी लिहितो इथं, रिवाइज. बघा, आता मला सांगा पहिलं अँड ऑपरेशन. अँड ऑपरेशन, ऑर ऑपरेशन. हे बघा, अँड ऑपरेशन आपण केलं होतं, ऑर ऑपरेशन, अँड ऑपरेशन आपण अशा पद्धतीने, ऑर ऑपरेशन अशा पद्धतीने दाखवतो. ठीक आहे. जे अब्सेंट असतील किंवा पहिलंच लेक्चर आहे त्यांनी खास करून नीट लक्ष द्या, कारण याच्यावरतीच पूर्ण लेक्चर आहे आजचं. ठीक आहे. अँड ऑपरेशन असं लिहितो, ऑर ऑपरेशन असं लिहितो. त्याच्यानंतर नॉट ऑपरेशन म्हणजे नेगेशन ह्या पद्धतीने लिहितो. सिम्बॉल आहे त्याचा तो. ठीक आहे. नंबर 4 इफ देन ऑपरेशन, तो एक ॲरोने दाखवतो आपण, ज्याला कंडिशनल किंवा इम्प्लिकेशन सुद्धा म्हणतो आपण. आणि त्यानंतर इफ अँड ओनली इफ म्हणजे दोन्ही बाजूला आपण ॲरो दाखवतो, दोन्ही बाजूला आपण ॲरो दाखवतो, ज्याला बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन असा सुद्धा शब्द आहे. ठीक आहे. याचा आपण टेबल 1 स्ट्रोकमध्ये काढणार आहोत. समजा पी क्यू हे 2 स्टेटमेंट आहे. टी टी, टी एफ, एफ टी, एफ एफ. बघा, याचा टेबल लगेच काढूया आपण एक एक टर्मचा. लक्ष द्या सगळ्यांनी. पी अँड क्यू, नंतर पी ऑर क्यू, नंतर एक आपण नेगेशन कन्सिडर करू एकालाच, नेगेशन पी किंवा नेगेशन क्यू. ओके. नेगेशन म्हणजे नॉट ऑपरेशन. हे अँड ऑपरेशन, हे ऑर ऑपरेशन, हे नेगेशन ऑपरेशन. इफ देन ऑपरेशन, इफ पी देन क्यू. आणि इफ अँड ओनली इफ ऑपरेशन, इफ अँड ओनली पी, इफ अँड ओनली इफ क्यू. चला तर बरं, आपण इथे एक छानपैकी एक टर्म टेबल काढूयात चांगल्या पद्धतीने. एंड पर्यंत व्यवस्थित करूया, टेबल ड्रॉ करूया व्यवस्थित छानपैकी. लक्ष द्या सगळ्यांनी, आपण व्यवस्थित इथं करून घेऊ टेबल ड्रॉ. बघा, इथे काय आहे लक्षात घ्या, जेव्हा दोन्ही ट्रू तेव्हाच ट्रू, अदरवाईज काय असतो? फॉल्स. दोन्ही ट्रू तेव्हाच ट्रू, अदरवाईज फॉल्स. ठीक आहे. दोन्ही ट्रू तेव्हाच ट्रू, अदरवाईज फॉल्स. याच्यामध्ये काय अडचण आहे तुम्हाला? मला असं वाटतं की यात काय अडचण असायचं कारण नाही आहे. ओके. याच्यानंतर बघा, त्याच्या पुढे बघू आपण. लक्ष द्या, ऑर ऑपरेशन. ऑर ऑपरेशनमध्ये बघा बरं काय काय असतं ऑर ऑपरेशन? दोन्ही फॉल्स तेव्हाच फॉल्स, अदरवाईज ट्रू. रिवाइज करतोय आपण. का रिवाइज करतोय? कारण याच्यावरतीच पुढचे एक्झाम्पल आहे. ठीक आहे. नंतर याच्यानंतर बघा, अँड ऑपरेशन दोन्ही ट्रू तेव्हाच ट्रू, अदरवाईज फॉल्स.
ठीक आहे, दोन्ही फॉल्स तेव्हाच फॉल्स, अदरवाईज ट्रू ऑर ऑपरेशन. नेगेशन म्हणजे काय? नेगेशन ऑफ पी, पीचं नेगेशन, टीचं करायचं फॉल्स, ट्रूचं करायचं फॉल्स, फॉल्स फॉल्सचं करायचं ट्रू, ट्रू म्हणजे उलटं करायचं, ट्रूचं करा फॉल्स, फॉल्सचं करा ट्रू. जे नवीन आहे त्यांनी नीट ऐका व्यवस्थित. हा टेबल तुमच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. जे नवीन मुलं आहेत याच्यावर पूर्ण चॅप्टर आहे. ठीक आहे, बघा नेगेशन क्यू, नेगेशन क्यू म्हणजे काय? ट्रूचं करा फॉल्स, फॉल्सचं करा ट्रू, ट्रूचं करा फॉल्स, फॉल्सचं करा ट्रू. ठीक आहे, हा एक पार्ट. इफ देन, इफ देन ऑपरेशन म्हणजे काय? ह्या दोघांमध्ये इफ देन ऑपरेशन आहे. इफ देन ऑपरेशन कसं असतं? पहिला ट्रू दुसरा फॉल्स, पहिला ट्रू दुसरा फॉल्स तेव्हाच फॉल्स. काय असतो? पहिला ट्रू दुसरा फॉल्स, पहिला ट्रू दुसरा फॉल्स तेव्हाच फॉल्स, अदरवाईज काय असतो? ट्रू. आणि इफ अँड ओनली इफ ऑपरेशन, इफ अँड ओनली इफ दॅट इज बाय कंडिशनल डबल इम्प्लिकेशन असंही म्हणतो. त्यावेळेला काय असतं? दोन्ही सेम म्हणजे टी टी किंवा एफ एफ असं असलं की ट्रू, तसं असलं की ट्रू. अदरवाईज आपण लिहूया फॉल्स, अदरवाईज आपण काय लिहूया? फॉल्स. ठीक आहे, हा आपला टेबल आहे. ठीक आहे, चला बरं पुढच्या पॉईंटकडे जायचं आपल्याला. लक्ष द्या सगळेजण. यानंतर क्वेश्चन आपण बघूयात. बघा क्वेश्चन 3 कडे आपण चाललोय. क्वेश्चन 3 बघत असताना त्यातला फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ हे आपल्याला 4 एक्झाम्पल यातले काय करायचे? बघायचे आहेत. ठीक आहे, ओके. बघा असे 4 एक्झाम्पल आपल्याला बघायचे आहेत. आता लक्ष द्या सगळ्यांनी. नंबर 4 होता तो. हा नंबर आता आपल्याला काय पाहिजे? यातला नंबर 3 पाहिजे आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 3. याच्यानंतर आपल्याला आता क्वेश्चन नंबर यातला काय पाहिजे? 2. आणि क्वेश्चन रीड करा बरं. तुमच्या डोळ्यासमोर क्वेश्चन आहे तिथे जरा क्वेश्चन बघा बरं काय दिलंय त्यांनी. मी तर रीड करून सांगणारच आहे, तुम्ही स्वतः एकदा बघा तिथं क्वेश्चन तुम्हाला काय दिलेलं आहे त्यांनी. त्यांचं म्हणणं असं आहे की बघा, इफ स्टेटमेंट्स पी क्यू आर ट्रू अँड क्यू आर आर फॉल्स. बघा तुमच्या समोर क्वेश्चन आहे. इफ स्टेटमेंट्स पी क्यू आर ट्रू अँड आर एस आर फॉल्स, फाइंड द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. खाली दिलेल्या पैकीचं आपल्याला काय काढायचं आहे? ट्रूथ व्हॅल्यू त्यांनी आपल्याला काढायला सांगितलेली आहे. चला आपण क्वेश्चन नुसार सॉल्व करायला जाऊ. इवन बुकमध्ये पेज नंबर किती तुम्हाला मी सांगून देतो. हे बघा ऑन द पेज नंबर हा क्वेश्चन आहे. म्हणजे हा क्वेश्चन झाला की ऑलमोस्ट संपते. पेज नंबर 6 वरती आहे. ठीक आहे, इथं तुम्हाला ह्या पद्धतीने बघा हे क्वेश्चन्स मेन्शन आहे, त्याचे आन्सर आपल्याला काढायचे आहे. तर ट्रूथ व्हॅल्यू काय आहे असं तुम्हाला विचारलेलं ह्या सगळ्या क्वेश्चन्सची. ठीक आहे, आता बघा सगळ्यात पहिले तुम्हाला क्वेश्चन लिहित असताना सगळ्यात आधी तुम्हाला तिथे लिहायचं आहे की गिवन, गिवन क्वेश्चन काय? नेगेशन पी अँड क्यू और नेगेशन आर विच इज इक्वल टू. लक्ष द्या हा सगळ्यांनी.
हा पार्ट तुम्हाला दिलेला आहे. आता लक्ष द्या सगळ्यांनी. बघा नेगेशन पी. नेगेशन पी म्हणजे कोण? समजा आपल्याला सांगितलंय पी आणि क्यू ट्रू आहे, त्या व्हॅल्यू इथं लिहू आपण, ब्रॅकेट पण लिहून घेऊ. और नेगेशन आर. आर म्हणजे काय? आर काय असतो तुमचा? आर आणि एस काय? फॉल्स आहे, त्यांनी स्वतः सांगितलंय. आता पूर्ण याचं ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला काढायची, विच इज इक्वल टू नेगेशन ऑफ ट्रूथ. नेगेशन ट्रूचं काय होतं? फॉल्स होतं. आणि फॉल्सचं काय होत असतं? नेगेशन ऑफ फॉल्स काय होत असतो? ट्रू होत असतो. ठीक आहे, पुढे आपल्याला लिहायचं आहे विच इज इक्वल टू बघा एफ अँड. पुढे बघा, हे बघा ऑर ऑपरेशन आहे, मगाशीच टेबल आपण काढलेला आहे, लक्ष द्या. हा बघा हा टेबल ऑर ऑपरेशन आहे. टी 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 ऑर, हे बघा टी ऑर टी. टी आणि टी यांच्यामध्ये ऑर ऑपरेशन केलं तर टीच येतो. कारण जेव्हा ऑर ऑपरेशन आपण बघतो, ऑर ऑपरेशनचं कसं असतं लक्षात घ्या की दोन्ही फॉल्स तेव्हाच फॉल्स, अदरवाईज ट्रू. म्हणजे दोन्ही ट्रूला तो ट्रू येणार आहे. ठीक आहे, तर इथे काय झालं? ऑर ऑपरेशन 2T मध्ये तुम्हाला ट्रू येणार आहे. आता अँड ऑपरेशन. अँड ऑपरेशनचा रूल काय आहे? दोन्ही ट्रू तेव्हाच ट्रू, दोन्ही ट्रू तेव्हाच ट्रू, अदरवाईज फॉल्स, अदरवाईज फॉल्स असतं. तर मग बघा दोन्ही ट्रू तेव्हाच ट्रू लिहिलं असतं, पण अदरवाईज फॉल्स आहे, तर हे त्याची ट्रूथ व्हॅल्यू आली. आन्सर आलं लक्षात? हे याचं आन्सर आलेलं आहे. सो पहिल्याचं आन्सर तुमच्या डोळ्यासमोर आहे, ते आपण लिहूयात थोड्या वेळाने. आता दुसरं बघूया. दुसरा क्वेश्चन आपल्या समोर दिलेला आहे. सगळ्यात पहिले काय लिहिणार आपण? गिवन. तुम्हाला दिलेलं स्टेटमेंट, कंपाऊंड, जे काही आहे ते आपण इथे बघूयात. नेगेशन क्यू ऑर एस विच इज इक्वल टू पी म्हणजे ट्रू, आर म्हणजे फॉल्स, क्यू म्हणजे ट्रू, एस म्हणजे फॉल्स. हे क्वेश्चन मध्येच दिलंय की पी क्यू ट्रू आहे, क्यू आर आर एस फॉल्स आहे. मग मी ते आपण लिहून टाकले. आता याचं आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू काढायची. लक्ष द्या सगळ्यांनी. विच इज इक्वल टू टी अँड नेगेशन ऑफ फॉल्स, उलट होणार, फॉल्सचं ट्रू, ट्रूचं नेगेशन फॉल्स होत असतं. ओके, लक्ष द्या. विच इज इक्वल टू काय आहे? अँड ऑपरेशन. अँड ऑपरेशनचा रूल आपला काय म्हणतो? दोन्ही ट्रू तेव्हाच ट्रू. अँड ऑपरेशन दोन्ही ट्रू तेव्हा ट्रू, अदरवाईज फॉल्स असतो. इथे परत अँड, हा ब्रॅकेट सॉल्व करू. ऑर ऑपरेशन. ऑर ऑपरेशनचा आपला रूल काय आहे? दोन्ही फॉल्स तेव्हाच फॉल्स, दोन्ही फॉल्स तेव्हाच फॉल्स, विच इज इक्वल टू हा ट्रू आहे अँड फॉल्स, ट्रू अँड फॉल्स. अँड ऑपरेशनचा परत इथे आपण रूल अप्लाय करायचा आहे. अँड ऑपरेशन काय म्हणतो? दोन्ही ट्रू तेव्हाच ट्रू. दोन्ही ट्रू आहे का? नाही. मग अदरवाईज काय येणार? फॉल्स येणार. आन्सर हे त्याचं काय झालं? आन्सर झालं. लक्षात घ्या. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट वी आर गोइंग टू सी नाव. नंबर 3 आपण इथे म्हणूया. हे काय आहे? गिवन negation if P then Q, if and only if R and S, which is equal to negation P कोण आहे? ट्रू, Q कोण आहे? ट्रू. आपल्याला दिलंय आर एस काय आहे? फॉल्स. चला एकदा मनातल्या मनात बघा बरं काय असणार आहे याच्यात. थोडंसं मनातल्या मनात विचार करा, थोडा मनातल्या मनात विचार करा. इफ देन, नेगेशन तर बाहेर आहे, ब्रॅकेटच्या आतमधलं पहिले लिहून घेऊया. हां, इफ देन. इफ देनचा रूल कसा आहे बघा बरं. इफ देनचा सुरुवातीला जसं आपण रिवाइज केलं त्यावरून मी तुम्हाला सांगू इच्छितो. इफ देन मध्ये बघा, इफ पी देन क्यू, रूल कसा आहे? पहिला ट्रू दुसरा फॉल्स तेव्हाच फॉल्स, अदरवाईज ट्रू. हा आपला रूल आहे इफ देनसाठी. तर बघा, पहिला ट्रू दुसरा फॉल्स तेव्हाच फॉल्स, अदरवाईज ट्रू असतो. म्हणजे पहिला ट्रू दुसरा फॉल्स नाहीये म्हणून फॉल्स लिहायचा नाही, अदरवाईज याचं काय येणार? ट्रू. याचं लिहिलंय, बाहेरचा नेगेशन तसाच आहे. ठीक आहे, याला ब्रॅकेट टाकून देऊ यांचा असा. इफ अँड ओनली इफ,
इथे कोण अँड ऑपरेशन. अँड ऑपरेशन नेहमीप्रमाणे काय म्हणतं, दोन्ही ट्रू तेव्हाच ट्रू, अदरवाईज फॉल्स. दोन्ही ट्रू नाहीये, अदरवाईज काय आलं, फॉल्स आला. विच इज इक्वल टू आपल्याला पुढे बघायचे नेगेशन ऑफ ट्रू, त्याच्या उलटं करा फॉल्स. इफ अँड ओनली इफ इकडे आहे फॉल्स. हे बघा इफ अँड ओनली इफ मध्ये दोन्ही सेम तेव्हा ट्रू असं सांगितलं होतं बघा. दोन्ही ट्रू तेव्हा ट्रू, दोन्ही फॉल्स तेव्हाही ट्रू. म्हणजे दोन्ही जेव्हा सेम दिसता त्यावेळेला आपल्याला ट्रू लिहायचं आहे, अदरवाईज फॉल्स लिहायचं आहे. तर आपल्या क्वेश्चनकडे येऊयात. बघा दोन्ही सेम तेव्हा काय लिहायचं आहे तुम्हाला, ट्रू. म्हणजे हे त्याचं काय आलं फायनल आन्सर, याची ट्रूथ व्हॅल्यू. यानंतर नंबर 4 कडे जाऊया. काय दिलेलं आहे लक्ष द्या. नेहमीप्रमाणे आपण काय लिहिणार इथे, गिवन. काय क्वेश्चन दिला आहे, नेगेशन पी देन क्यू इफ देन आहे. पण एवढं लक्षात घ्या, नेगेशन ब्रॅकेटच्या बाहेर नाहीये, तो आत आहे. ठीक आहे, चुकून आपण तो बाहेर लिहिला तर आन्सर चेंज होऊन जाईल. जसं दिलं तसं करत जायचं. नेगेशन ट्रू, हा ट्रू, ब्रॅकेट कंप्लीट. आर एस फॉल्स, फॉल्स, विच इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये नेगेशन ऑफ ट्रू, फॉल्स. अँड आपल्याला माहिती आहे दोन्ही सेम असेल, इफ अँड ओनली इफ, तर आपण ट्रू लिहितो, हा रूल आहे आपला. विच इज इक्वल टू बघा, पहिला ट्रू दुसरा फॉल्स तेव्हाच फॉल्स. पण आता पहिला ट्रू दुसरा फॉल्स नाही आहे, पहिला फॉल्स दुसरा ट्रू आहे. मग काय होईल सर, आपला जो रूल आहे तेच होणार, पहिला ट्रू दुसरा फॉल्स तेव्हाच फॉल्स, अदरवाईज ट्रू. तर तसं नाही, तर अदरवाईज काय आलं, ट्रू. ह्या दोघांचं इफ देन तुम्ही याचं टेबल बघू शकतात, ट्रूथ टेबल. ठीक आहे, हे अँड ऑपरेशन इकडं ट्रू आहे. चला अँड ऑपरेशन जर आलं, अँड ऑपरेशन त्यावेळेला आपला रूल काय म्हणतो, दोन्ही ट्रू तेव्हाच ट्रू, दोन्ही ट्रू तेव्हाच ट्रू, अदरवाईज फॉल्स. तर दोन्ही ट्रू तेव्हा ट्रू आहे, मी इथं लिहितो आन्सर. ओके, तर हे पहिले 4 क्वेश्चन झाले. समजले तुम्हाला हे 4 क्वेश्चन आन्सर करा. ओके, व्हेरी नाईस. लक्ष द्या सगळ्यांनी, पुढे जाऊया आपण. ओके नाईस. चला तर बरं पुढचे क्वेश्चन पण आपण बघून घेऊया. आणि छोटे, जास्त नाहीये, छोटाच पार्ट आहे. मग तुमची पहिली एक्सरसाइजच संपते डिरेक्टली, जास्त त्याच्यामध्ये काहीही नाही. ओके, बघा क्वेश्चन नंबर 4 काय म्हणायचं एक्झॅक्टली त्यांना, आपण ते इथे बघूयात. ठीक आहे, नंबर 4 बघा. राईट द नेगेशन्स ऑफ द फॉलोइंग. फॉलोइंगचे जे काय दिलेले त्यांचे नेगेशन लिहायचे. नेगेशन म्हणजे काय असतं, काय असतं नेगेशन म्हणजे ऑपोजिट करायचं आहे आपल्याला, जे काय मिनिंग आहे त्याचं नॉट करायचं आहे नेगेशन. ठीक आहे, तर जे काही दिलंय त्याच्या उलट आपल्याला करायचंय. इथं तुम्हाला दिसत असेल 3च एक्झाम्पल आहे, अजून एक्झाम्पल आहे का बघत होतो त्यातलं नाही, नंतर डिरेक्टली एक्सरसाइज स्टार्ट होते. ओके, मग अजून कोणते एक्झाम्पल नाही, मग याचे आन्सर्स लिहून घेऊया आपण. बघा फर्स्ट वन, प्राइस इन्क्रीजेस, त्याच्या ऑपोजिट काय, प्राइस डज नॉट इन्क्रीजेस, त्याच्या उलट करायचं आपल्याला. नेगेशनचा मिनिंगच तो असतो बाळांनो. ठीक आहे, बघा आन्सर काय, डायरेक्ट आन्सर, प्राइस डज नॉट इन्क्रीजेस. ओके, हा झाला पहिला. सेकंड कडे जाऊयात. काय, 0 फॅक्टोरियल इज नॉट इक्वल टू 1. नॉट इक्वल टू दिलाय ना, तर त्याच्या उलट लिहून टाका, 0 फॅक्टोरियल इज इक्वल टू 1. उलट करायचं आपल्याला. नॉट ए इक्वल टू, तर ते काढून टाकली ती रेश, इक्वल टू करून टाकली. नंबर 3 बघा बरं, काय क्वेश्चन, 5 + 4 इज इक्वल टू 9. आपण त्याच्या उलट काय लिहिणार, 5 + 4 इज नॉट इक्वल टू 9. यात काय अडचण असायचं कारण नाहीये, हे समजायला हवं असं मला वाटतं. नेगेशन म्हणजे आपण एक्झॅक्टली ऑपोजिट करत आहोत. ठीक आहे, क्वेश्चनच्या. आता इथे तुमच्या समोर बघा
काय काय दिलेलं आहे त्याच्यावरती, म्हणजे एक्सरसाइजमध्ये कोणते कोणते क्वेश्चन करायचे आहे तुम्हाला ते मी तुम्हाला सांगणार आहे. लक्ष द्या. बघा, हा तुमच्या समोर क्वेश्चन आहे. ठीक आहे, तुमच्या समोर आहे स्टेट विच आर द फॉलोइंग स्टेटमेंट्स, म्हणजे क्वेश्चन कोणते कोणते करायचे होमवर्क म्हणून मी तुम्हाला देतोय. क्वेश्चन 1 पूर्ण तुम्हाला करायचा आहे. मार्क करून घ्या बुकमध्ये की कोणते कोणते क्वेश्चन तुम्हाला करायचे आहेत. 1.1 ॲज अ होमवर्क, आणि होमवर्कची वेगळी नोटबुक करा. तुमच्या 3 नोटबुक करायच्या. बघा, एक नोटबुक असणार आहे रेग्युलरची. रेग्युलर म्हणजे काय, जे काय आपण लिहितोय, मी इथं जे काय एक्सप्लेन करतोय ते सगळंच्या सगळं तुम्ही त्यामध्ये लिहिणार आहात. ठीक आहे. दुसरी असणार आहे तुमची होमवर्कची, की ज्यामध्ये तुम्हाला दिलेला होमवर्क तुम्ही लिहायचा आहे. तिसरी नोटबुक असणार आहे तुमची MCQची, ज्याच्यामध्ये आपण तुमचे MCQज घेणार आहोत. असे 3 नोटबुक करायचे वेगवेगळे. नाही तर एकाच नोटबुकमध्ये तुम्ही रेग्युलर लिहिलं, होमवर्क आहे त्यातच लिहिला आणि त्यामध्येच MCQ लिहिले. गोंधळ करू नका. तुम्हाला नंतर रीड करायचं आहे, तुम्हाला वाचायचं आहे, त्यामुळे ते व्यवस्थित मेंटेन ठेवा. ठीक आहे. चला बरं, मग पुढं कोणतं आहे अजून तुम्हाला सांगतो. क्वेश्चन करायचं. क्वेश्चन 1, राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली. क्वेश्चन 2 सुद्धा करायचं आहे. राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. हे पटापट होणारे बरं का, हे दिसायला क्वेश्चन फक्त मोठे, पण हे पटापट होणारे आहे, याला जास्त काही वेळ लागणार नाही आहेत. आपण लक्ष देऊया. हां, इफ द स्टेटमेंट्स PQR, इतक्यात हा बघितला बघा, PQR ट्रू, RSR फॉल्स, डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू. सर किती करायचे, सगळे करा. याच्यामध्ये हे बघा, मी सिलेक्टेड देऊ शकतो, पण आपल्याकडे सध्या काम करायला जास्त नाही आहे. हे काम करा व्यवस्थित तुम्ही. ठीक आहे. राईट द नेगेशन्स ऑफ द फॉलोइंग. 1.1 सगळ्याच्या सगळं लिहून टाका. पूर्णच्या पूर्ण होमवर्क करा, काही काढू नका. इझी पार्ट आहे, त्याच्यामध्ये कमी करण्यासारखं काही नाही. याच्यानंतरचा जो टॉपिक आहे स्टेटमेंट पॅटर्न्स, लॉजिकल इक्विव्हॅलन्स, टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन, कंटिंजन्सी, अतिशय इंटरेस्टिंग टॉपिक आहे. तो आपल्याला पुढच्या वेळेला बघायचा आहे. पहिले जे आत्ता दिलेलं आहे तुम्हाला, हे सगळंच्या सगळं व्यवस्थित लिहून काढा. हे एक्झाम्पल्स व्यवस्थित लिहून काढा. आणि हा जो टेबल आहे, हा टेबलपासून तुम्ही रिवाईज करायला स्टार्ट करा. ओके, लिहायला स्टार्ट करा. रिवाईज हेडिंग लिहून इथून पुढं लिहून घ्या पटकन. ओके, चला बरं लिहा.